मावळमधल्या मुलखेड गावात 60 शेतकऱ्यांनी एकाच वेळी खरीपाच्या बियांसाठी उगवण क्षमता चाचणी राबवली। यावेळी सोयाबीन आणि भाताच्या बियाण्यांवर बीज प्रक्रिया करण्यात आली। याचा पीक उत्पादनात फायदा होईल असा अंदाज वर्तवण्यात आला। मुंबईतल्या भायखळा परिसरातल्या मॉन्टेसाउथ इमारतीच्या 10व्या मजल्यावर शनिवारी रात्री आग लागली। सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झालं नाही। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला। तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी NK पाटील यांच्या गाडीनं 2 कारला धडक दिली। हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचं म्हटलं जात आहे। या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। लोकसभेच्या निवडणुकीत कोणीही उमेदवार पडला किंवा निवडून आला तरी बोलू नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय। सगळे सोयरींची अंमलबजावणी केली नाही तर सर्व समाजाला घेऊन 288 उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा जरांगे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन यांनी पुन्हा दिलाय। त्याचबरोबर 4 जून पासून उपोषणावर ठाम असल्याचं जरांगे म्हणाले। शरद पवार गटाचे जयंत पाटील 4 जून नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा दावा अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी केला। जयंत पाटलांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींची वेळ मागितल्याचा खळबळजनक दावा सूरज चव्हाणांनी केला। चव्हाणांच्या या दाव्याला शिंदे गटाच्या शिरसाटांनी दुजोरा दिला। निकालापूर्वीच इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकले। सुप्रिया सुळे प्रचंड बहुमतानं विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय। ओबीसी सेल इंदापूर शहर अध्यक्ष मयूर शिंदे या कार्यकर्त्यांना हे बॅनर झळकावले।